बोले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर आरोप करतायत की भारतीय संविधान विरोधाचं काम त्या ठिकाणी प्रशासनाकडनं केलं जातंय. हा राज्य जे आहे ते पेटत राहावं असं मी जेव्हा हे प्रकरण सुरू झालं तेव्हा विधानसभेच्या पटलावरचं मार्मिक भाषण तुम्ही तपासू शकता. मी तेव्हाच सांगितलं होतं की हे सरकार जे करतं आहे त्याच्याने महाराष्ट्र पेट घेईल आणि महाराष्ट्राचं हजारो वर्षाचं जे सामाजिक स्वास्थ्य आहे त्याच्यावरती भेगा पडतो, त्याची चादर फाटेल. सरकार दोन्ही समाजांशी खेळत, कधी पोलिसला दोष करत होतं, कधी मराठ्यांना दोष करत. निर्णय घेण्याची क्षमता नव्हती. आता निर्णायक वेळ आली, समोर इलेक्शन आहे, मग करायचं का? बिल फाडके फेकतो, एक ह्याच्यावर फेका, एक त्याच्यावर फेक. मग तुमच्याकडे 206ची मेजॉरिटी आहे ना, मोदी साहेब आहेत तुमच्यावरती, निर्णय घ्यायला अडचण कुठे तुम्हाला? तुम्ही आजपर्यंत विरोधी पक्षाला कधी विश्वासात घेतलं का? या महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे, तेव्हा महत्वाचे सामाजिक प्रश्न उभे राहतात तेव्हा सर्व विरोधी पक्ष एकत्र बसतात आणि त्याच्यात मार्ग करतात. तुम्हाला दोन्ही समाजांना मूर्ख बनवायचे होते, मूर्ख, आणि तुम्ही बनवत गेलात आणि आता काहीच होत नाहीये. मग बिल कोणावर पडायचं? विरोधी पक्षांवर. आमचं काय संबंध? तुम्ही आम्हाला कधी बोलवलेलं बैठकीला? आम्हाला कधी बोलवलेलं का बैठकीला? तेव्हा आता तुमची ताकद आहे, तुम्ही निर्णय घेतलेत, गुलाल उधळले, टीके लावलेत, शिवाजी महाराजांसमोर शपथ घेतली. आता तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तुझ्या असं आहे की पहिल्या दिवसापासून की कालपर्यंत जो तुमचं आमंत्रणामध्ये सातत्य असतं, तर आम्हालाही समजत असं ना चर्चेत काय चालू आहे, कोणाचं काय म्हणणं आहे, कोणाचं काय म्हणणं आहे. जेव्हा गोंधळलेल्या परिस्थितीत समुद्र शांत असताना तुम्ही पोहलात आणि जेव्हा समुद्र खवळला तेव्हा म्हणतात चला चला सगळे चला. महायुति के तीनों पार्टियों ने अपने अपने एमएलए को होटल में रखने घोषणा की है. क्या होटल पॉलिटिक्स हो रहा है क्योंकि उनको अपनी एमएलए पर विश्वास नहीं है? क्योंकि उन्होंने ही जो किया है वो उनके नजर के सामने है ना, तो क्या हो सकता है उनको ही मालूम है, क्योंकि उन्होंने उसका इस्तेमाल किया है. आपको लगता है कि एनसीपी अजित पवार ग्रुप के कुछ एमएलए जो है वो क्रॉस वोटिंग कर सकते हैं? आपके मैं ना किसी से बात करता हूँ, ना मेरी किसी से बात हुई. मैं अपना वोट जो है, जो वोट मुझे जहाँ डालने को बोलेंगे जयंत पाटिल जी पे डाल. अरे अगर 200 करोड़ रुपया इमेज बिल्डिंग के लिए दिया जाता है, 200 करोड़ किसको बोलते हैं? ये पूरे गरीबों की बस्ती बन सकती है, 10 साल का राशन दिया जा सकता है. 200 करोड़ रुपया इस पार्टी का एक खासदार है. और एक तो पहली चीज है कि उनकी इमेज इतनी डैमेज हो चुकी है, जिस तरीका का वर्तन उन्होंने शरद पवार जी के साथ किया, जो भाषा का इस्तेमाल किया, ये महाराष्ट्र की संस्कृति नहीं है. तो हमें इमेज बिल्डिंग होटल पॉलिटिक्स तो क्या अभी पैसा इतना हो गया है कि होटल खरीद लेंगे. होटल पॉलिटिक्स क्या कर रहे हैं?